नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जे विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी कुठल्याही पदासाठी तयारी वगैरे करत असतील तर सगळ्यात पहिलं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तपासा. ओके, आणि हे प्रिव्हियस इयर कुठून भेटतील तर लक्षात ठेवा, जे 2017ला त्यानंतर 2023ला भरती झाली तर अशा भरतीचे ॲक्च्युअलमध्ये जे काही पेपर झालेत ते सर्व पेपर चाळा. ते पेपर तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या ॲपमध्ये मिळून जातील. ॲपची लिंक खाली दिलेली आहे. ओके, सो वळूयात आपल्या मुख्य व्हिडिओकडे. ज्या विद्यार्थ्यांना प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन हवे असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खाली ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपमध्ये जा आणि त्या ठिकाणी PYQ पदे, ओके, PYQ पेपर सर्व पदे म्हणून असेल एक सेक्शन. त्यामध्ये गेलात की तुम्ही त्याला क्लिक करा आणि त्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचं दिसेल. आणि या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सेक्शनमध्ये जी काही DHS ची पेपर्स आहेत ती सर्व पेपर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, जसं की बघायला गेलं तर स्टाफ नर्सचं किंवा अधिपरिचारिकेचं पेपर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, आता हे इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी असं दिसतंय, ॲपमध्ये वेगळं असेल, फक्त तुम्हाला सांगतोय हे सर्व या ठिकाणी एक 25 ते 30 पदांचे पेपर्स अवेलेबल आहेत. ओके, सो पाहून घ्या. 2023चे सुद्धा आहेत आणि 2017चे वगैरे सुद्धा आहेत. पाहू शकता, डायटिशियन, त्यानंतर स्टाफ नर्स, गट ड चे सुद्धा आहेत, नियमित कर्मचाऱ्याचे सुद्धा आहेत, त्यानंतर MPWच्या, ओके, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर जे असतात ना 50%, त्यांचे सुद्धा एक 3 पेपर अवेलेबल आहेत. त्यानंतर वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, पहारेकरी, अशा पद्धतीनं जेवढे होतील तेवढे पेपर्स इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. सो पाहून घ्या. आता हा आरोग्यसेवक झडपीचा आहे बहुतेक, तोही पाहून घ्या. इथं बघायला गेलं क्षयकिरण तंत्रज्ञ, ओके, एक्सरे टेक्निशियन, याचा हा पेपर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर हाही या ठिकाणी पाहून घ्या. ओके, सो वेळ न गमावता लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या आणि आजपासून स्टडीला सुरुवात करा. खूप चांगली पदभरती येत्या काळामध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, आणि तुमच्यासाठी बॅच वगैरे चालू झालेले आहेत. बॅच बद्दल तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत माहिती वगैरे प्रोव्हाइड करत असतो. सो लवकरात लवकर जॉईन करा. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. सगळ्यात पहिलं सांगायला गेलं तर रिक्त पदांचा ह्या तक्ता आहे, ज्याच्यामध्ये जानेवारी 2026 पर्यंतची रिक्त पदे संवर्गनिहाय देण्यात आलेली आहेत. ही जी काही पदे आहेत गट क आणि ड या 2 संवर्गाची आहेत. ओके, सो हळूहळू स्क्रोल डाऊन करतो अथवा पाहून घ्या. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी जे तयारी वगैरे करतात ते म्हणजे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 296 वगैरे रिक्त आहेत. हा जो काही शेवटचा रकाना आहे ही सर्व येत्या काळामध्ये भरण्यात येणारी किंवा रिक्त असलेली ही पदे वगैरे आहेत. सो पाहून घ्या. औषध निर्माण अधिकाऱ्याची 136 वगैरे आहेत. त्यानंतर सगळ्यांचा प्रश्न असा असतो की अधिपरिचारिकेसाठी नेमकं किती रिक्त पदे आहेत. ओके, अधिपरिचारिका तर यांच्यासाठी जवळपास 1414 रिक्त पदे आहेत. त्याच्यामुळं ज्यांनी कुणी तयारी केली नसेल लवकरात लवकर तयारी करा. जे पेपर झालेले आहेत ते पाहून घ्या. जवळपास 4 ते 5 पेपर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. ओके, परत 6 परिसेविका किंवा प्रसाविका. आता बघा ANMच्या सुद्धा रिक्त जागा आहेत. हे कुठल्या अधिपरिचारिका याला फक्त GNM वाले अप्लाय करू शकतात आणि प्रसाविका म्हटलं तर ANM. लक्षात ठेवा. ओके, याच्या 15 जागा वगैरे रिक्त आहेत. त्यानंतर बघून घ्या पाठ्यनिर्देशिका, त्यानंतर सर्व आरोग्य परिचारिका वगैरे याच्या भरलेल्या आहेत. ओके, तर सगळ्यात जास्त रिक्त पदे यांच्या आहेत, पाहून घ्या. आणि यांच्यासाठी बॅच वगैरे आपण ऑलरेडी चालू केलेली आहे, ज्यामध्ये ऑल इन वन बॅच आहे. ओके, सो टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व MCQ तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जातील. ओके, परत बघायला गेलं तर आता जी काही रिक्त वगैरे आहेत जसं की आता अवैद्यकीय सहाय्यक याची 128 रिक्त पदे आहेत. परत बघायला गेलं तर पाहून घ्या अशा मोठ्या प्रमाणात ही PDF वगैरे आहे. इथं सांख्यिकी अन्वेषक याचं सुद्धा पेपर वगैरे आहेत. 50 वगैरे पेपर्स, सॉरी, याचे 50 जागा वगैरे रिक्त आहेत. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणतो ना तेच. परत आरोग्य निरीक्षक याचे 266 जागा रिक्त आहेत. परत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
MPW 1128 जागा याच्या रिक्त आहेत. यांची जवळपास 4 ते 5 पेपर्स त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. ओके, त्याच पद्धतीनं स्टडी करा. तोच सिलेबस तुम्हाला याही वर्षी असेल. ओके, परत याच्यामध्ये बघायला गेलं तर ज्युनियर क्लर्क, ज्युनियर अवेक्षक वगैरे हे 478 या सर्व पदांचे त्याच्यामध्ये प्रिवियस इयर पेपर ॲड करून दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं ते वाचा. ओके, हां, आता इथं बघा वाहन चालक, वरिष्ठ लिपिक, त्यानंतर अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, त्यासोबत अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, हे मोठ्या मोठ्या संवर्गाची जी काही रिक्त पदे आहेत इथं सांगितलेली आहेत, पाहून घ्या. परिसेविका वगैरे. तर अशा पद्धतीनं 99 संवर्गाची 6236 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. ओके, सो येत्या काळामध्ये या सर्व पदांची पदभरती होण्याची दाट शक्यता आहे. सहसा तरी याची जाहिरात निघेलच. ओके, ज्या वेळेला आता याच्यामध्ये काही बदल होतील किंवा जागा काही वाढतील अथवा कमी होतील, सो जे गव्हर्मेंट रूल वगैरे असेल त्या पद्धतीनं भरल्या जातील. सो लवकरात लवकर तयारी आजपासून सुरू करा. आणि अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे, व्हिडिओमध्ये सुद्धा दिलं आहे की ॲपमध्ये सर्व स्टडी मटेरियल दिलेलं सुद्धा आहे, पाहून घ्या. जर काही डाऊट असेल अवश्य मला कळवा. आणि टेलिग्राम जॉईन करून घ्या. टेलिग्राममध्ये ही PDF मी टाकलेली होती अगोदरच. ओके, सो बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या जे विद्यार्थी या विभागासाठी तयारी वगैरे करत असतील अशा विद्यार्थ्यांना. बाकी धन्यवाद आणि स्टडी करा.